सो ही आहे फिश इंडियन. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवसांनी भेटतोय आपण. आय थिंक माहिती नाही, मला पण नाही माहिती किती दिवसांनी. सो मॉर्निंगला पासपोर्ट ऑफिसला गेलो होतो आम्ही. माझं आज व्हेरिफिकेशन होतं, तर ते सगळं करून मी मॉर्निंगलाच ॲक्च्युली ब्लॉग स्टार्ट करणार होती, पण इतकी घाई होती कारण की टाईमावर पोचायचं होतं आणि आम्ही एकदम कट निघालो होतो. तर मी बोलली जाऊन दे, घरी आल्यावर करते. घरी येऊन पण बराच टाईम झाला आहे. आम्ही व्हेरिफिकेशन करून आलो आणि मार्केटला गेलेलो फिश आणायला. फिश ठेवली आहे आता, मस्त साफ वगैरे करणार. मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे आज ॲक्च्युली मी पूर्ण दिवसात काय काय करणार आहे म्हणून मी विचार केला चल व्हिडिओ काढते, कारण की मला युजली नाही काढायला मिळते. म्हणून मी आज व्हिडिओ स्टार्ट केला. तुम्ही पूर्ण दिवसाचा अ डे इन माय लाईफ आज तुम्ही बघा व्लॉगमध्ये. शॉर्ट्समध्ये तर आहेच, पण ब्लॉगमध्ये बघा आज. सो पाणी प्यायला ही जाते आणि मला बोलते व्हिडिओ काढ. का मला माहिती नाही, मला काढतो. ठीक आहे, कारण की माझ्याकडे ते असं घेऊन फिरणारं नाही आहे. हां पी पाणी पी. तर मग मी त्याला बोलली तू काढ माझी व्हिडिओ, पण काय एकदम फ्लॉप. ते पण सांगतो की आम्ही ती व्हिडिओ काढतोय म्हणून. असं सांगतं काय कोण? मी जाणार आहे नवीन समर लुकसाठी. नवीन हेअरकट करणार आहे मी आणि ते समर लुकसाठी असणार आहे. बेसिकली माझे डोळे बघ, एक लाईट ब्राऊन आहे आणि डार्क ब्राऊन आहे. हा लाईट ब्राऊन आहे, लाईट आहे थोडा ब्राऊन, हा डार्क आहे. चटकीनेस मला आत्ता दिसला. घाबरते. चल ना, टाइमपास करतोय हा. ह्याचं रोजचं आहे माहिती आहे काय. हेच जर मी चुकून पण लेट केला, मी तर निघाली आहे बाहेर, हा चुपचाप येणार. मी बाहेर आल्यावरती तो येणार, त्याच्या आधी तो येणार नाही आहे बाहेर. बघितलं? सिरियसली फुटवेअर का उलटी करतो? कुंडवर हस जरा, हस. कसा कुसका आहे तुम्हाला माहिती नाही आहे. व्हिडिओवर जाऊ नका, एकदम कुसक्यासारखा बिहेव करतो. आता आपण चाललो आहे ह्याचे हेअरकटसाठी. मी पण जाते ह्याच्या पाठून बिकॉज घरी बसून काय करू मी एकटी. बेटर आहे मी पण जाते. हेअरकट समर लुक करायला. समर ऑलरेडी स्टार्ट झाला आहे आणि ह्याचे केस आणि दाढी करायला आम्ही चाललो आहे. आलो आहे आपली सॅलॉनमध्ये, म्हणजे ह्याचा हेअरकट करायला. बघूया कसा हेअरकट करतो आहे आता. मी व्हिडिओ काढीन ना. आम्ही हेअरकटसाठी आलो आहे आणि तिकडचं गाणं तुम्हाला ऐकायला येतं आहे. ह्याचं फेवरेट गाणं आहे. ऐकायला येत आहे का तुम्हाला? मस्त आहे ना. लेडीज पार्लरमध्ये नसतं असं काय गाणी भेंडी त्यांच्या असतं. इथे पार्लरमध्ये ना इंटिरियरचं काम चालू आहे. म्हणजे तो पूर्ण पार्लर सजवतो आहे मस्त एकदम. पहिलं थोडं वेगळं होतं, मग वेगळं म्हणजे दर थोड्या टायमाने ना तो अपग्रेड करतो ह्यांचं. वर्षाने अपग्रेड करतो म्हणून दाखवते. छान केलं त्यांनी, मिनिमलिस्टिकमध्ये मस्त केलं. दाखवते मला, तुम्हाला दिसतंय मस्त रेनोव्हेट करतं. आतमध्ये पण काम चालू आहे त्यांचं, सगळीकडे काम चालू आहे. पण छान करतोय तो. पार्टिशन वगैरे केलं आहे. समर स्पेशल लुक झालं याचं. टकला जाऊन आला. ठीक आहे ना, नवीन आहे तर नवीन सीझन. कसं वेगळंच वाटतं मला त्याला बघून. असे झुपका घेऊन फिरत होता एवढे दिवस, आता पूर्ण म्हणजे सगळं उडवूनच आलंय. आता आम्ही चाललो आहे घरी जाऊन मस्त फिशची तयारी करणार आहे. बरंच काय काय बनवायचं. मला वाटण बनवायचं आहे, पप्पांसाठी फिश बनवायचं, आमच्यासाठी बनवायचं, बरंच काय काय काम आहे. आलो आहे आम्ही घरी. फटाफट थोडासा पसारा उचलणार आणि मग लागणार मी कामाला. काय ऊन आहे यार बाहेर. हा म्हणजे खूप ऊन आहे यार. म्हणजे जे लोक खरंच वेंडर्स वगैरे काम करतात तापत असेल उन्हामध्ये ते लोक. हा भारी यार, हिरो दिख रहा है तू तो. इतकं काय बघतो आरशा? त्या लोकांचे तिथे मिरर नव्हतं काय? बरोबर केलं, मी झोपलेलो. बघितलं मी तुला डुलक्या काढत होता.
जर असते ना ह्याची हेअरकट करणारी, मी याला टपल्याच दिल्या असत्या. काय लिटरली तो इथे असं 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 पडत होतं सगळीकडे. चला कामाला लागूया. किचनमध्ये आली आहे मी आणि फिश जी जी घेतली होती, आम्ही बांगडे घेतलेले आणि पप्पांसाठी मुशी घेतली होती, शार्क फिश आणि थोडीशी कोळंबी त्या लोकांनी कॉम्प्लिमेंटरी दिली होती. तर ते सगळं मस्त आता धुवून घेतलेलं आहे मी दाखवते. सो मस्त धुवून घेतलं आता सगळं आणि मी आता फिश फ्राय करणार आहे, म्हणजे बांगडे जे आहेत ते फ्राय करणार आहे, मुशीचं कालवण बनवणार आहे, म्हणजे ग्रेव्ही थोडंसं, कारण की ते पप्पांना द्यायचं आहे. ते इतकं फ्राय वगैरे ऑइली वगैरे खात नाही, तर त्यांना ग्रेव्हीचं आवडतं. ग्रेव्ही पण कसं एकदम असं घट्ट घट्ट नाही, त्यांना थोडंसं सूपसारखं पियाला आवडतं असं बनणार आहे. आणि प्रॉन्स तव्यावर घालणार आहे कांदा टोमॅटो घालून. फिश बोलल्यावरती घरात थोडंसं मला असं स्मेल होतं. ठीक आहे, थोड्या वेळाने जाईल. मी सगळ्या खिडक्या खोलून ठेवल्या आहेत त्याच्यामुळे. चॉप 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 चॉपरमध्ये फोन घसरतोय, स्टँड नाही ना माझ्याकडे, तर इकडे तिकडे ठेवून थोडं ॲडजस्ट करावं लागतं. मस्त कांदा बारीक करून घेतलाय मी आता. फटाफट आटपते, कारण की कधी वेळ निघून जातो हे कळत नाही. फोन घसरतोय, काय करू, कुठे ठेवू समजत नाही मला फोनला. कसा फोन आता उभा केला आहे काय माहिती. तो 1 मिनिट हां, किती वेळ उभा राहतो माहिती नाही. आय होप तो उभा राहील जास्त वेळ. नाही राहिला तर काय करू शकतो, मग थोड्या वेळ बंद करावं लागेल व्हिडिओ. टोमॅटो पण मी ह्याच्यातच बारीक करणार आहे. मस्त आहे हे. कट करा, टाका. ज्या साईजमध्ये कट करून हवं त्या साईजमध्ये आपल्याला कट करून मिळतो. बारीक हवं आहे, जाड हवं आहे, आपल्या खेचण्यावरती आहे किती बारीक जाड हवं आहे ते. मस्त होऊन जातं, टाईम खूप वाचतो आपला. तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पण नक्की घ्या हे. मला ना कांदा जराही सहन होत नाही, म्हणजे मी जराही कांदा कापला नाही बघा. पूर्ण 1 मिनिट, पूर्ण डोळ्यातून पाणी, म्हणजे जरा असाही सहन होत नाही. तुमच्याकडे काय टेक्निक असेल ना की ज्याच्यामुळे थोडा कमी कांदा झुमेल, मला नक्की सांगा. कारण की मी सगळं ट्राय करून झाली आहे. कधी मम्मीने काय सांगितलं, कधी कोणी काय सांगितलं, किंवा सासूबाईने काय सांगितलं, सगळं ट्राय करून झालं आहे, काही झालेलं नाही त्याच्याने. मला जे पाणी घ्यायचं आहे ते येतंच. तोंड काळं व्हायचं आहे ते होऊनच जातं. लायनर विनर लावलं असेल, मी बोलली ना पासपोर्ट ऑफिसला गेलेली तेव्हा लावलेलं. अख्खं तोंड काळं होऊन जाणार आहे माझं आता थोड्या वेळाने. मी वॉश करून आली, तोंड धुवून. 1 मिनटं, फोन आला आहे. हॅलो, अरे 1 मिनटं थांब, 1 मिनटं, थोडंसं सिक्रेट आहे, थांबा. आली आहे मी तोंड धुवून. बापरे, मला असं वाटतंय ना, म्हणजे खूप दिवसांनी तोंड धुतल्यासारखी फिलिंग आली. बिकॉज मी सकाळपासून फिरतेच आहे, कधी हे कधी ते, कधी पासपोर्ट, मार्केट, ह्याच्याबरोबर सॅलॉन, बरंच काय काय. तर फिश टाकते आता. मसाला रेडी झाला आहे, पण मला तोंड धुवून बरं वाटतं. आणि ते इतकं झोंबत होतं, मला इतकं झोंबत होतं ना, आता झोंबणं पण बंद झालं. कारण की ते थंड पाणी, मम्मीने काहीतरी असं ते योगाला जाते ती, तर तिला असं काहीतरी ग्रीन कलरचं मिळालं. जसं आपण ठेवलं तर डोळे, पाणी टाकायचं त्याच्यात, डोळं असं थोडंसं डुबवून ठेवायचं, त्याच्याने बरं वाटतं, डोळा साफ पण होतो. तर त्याच्याने केलं, मला इतकं रिलीफ मिळालं ना, मला आता बरं वाटतं आहे. फटाफट ह्याची फोडणी झाल्यानंतर मी फिशला मसाला लावून ठेवते. मला फक्त पटकन वाइंड अप करायचं आहे. लेट्स सी किती वेळात होतं आहे ते. पप्पांची ग्रेव्ही रेडी झाली आहे. त्यांना जास्त तिखट नाही आवडत, त्यांना मसाला नाही आवडत, बेसिक आवडतं. म्हणून मी जास्त मसाला वगैरे नाही, त्यांना थोडंसं पाणीसारखं, जसं मी तुम्हाला मगाशी बोलली, आवडतं. कारण की ते पितात, त्यांना आवडतं खूप जास्त सूपसारखं प्यायला. तर त्यांची तर फिश रेडी झालेली आहे, मी तुम्हाला दाखवते कशी येते, थांबा. सो ही आहे पप्पांची फिश मुशी, जी रेडी होते. मस्त पॅक करणार आहे आता. राईस, भाकरी सगळं पॅक करून ठेवणार आहे. कारण मम्मी घरी नाही आहेत, त्या कुठेतरी गेल्या आहेत बाहेर, देवस्थानी गेले कुठेतरी.
सो मी त्यांचा टिफिन देणार आहे आणि त्यांना आवडेल कारण की त्यांना फिश खूप आवडते. त्यांना म्हणजे तुम्ही काही देऊ नका बट फिश द्या तुम्ही डेली, ते गप्प खातील, गप्प. म्हणून मी त्यांना आता देणार आहे संध्याकाळी. कुकरला आता भात चढवलाय. मला बोलते जाऊन बाहेरून अंडी घेऊन ये, मला हवंय, मला काहीतरी ट्राय करायचं आहे नवीन डिश, पण ह्याला जायला कंटाळा आलाय. झेप्टो करायला जर गेली ना 50 रुपयाची वस्तूला 200 रुपये द्यावे लागतील. ह्याचे चार्ज त्याचे चार्ज, भले ते आणि 5 मिनिटं बोलून ना कमीत कमी अर्धा तास लावला ते लोक पण लागेल, काही 5 मिनिटं देत नाही. म्हणून मला झेप्टो करायचं नाही आहे. ह्याला बोलते जा, पण हा काम करतोय मी जाशील ना, जाणार. त्याचं नाही म्हणजे हो असतं, म्हणजे हो जाणार. मी जाणार नाही. मी तुला नवीन डिश देते बनवून, काहीतरी खाऊन ट्राय तरी कर. जाणार, मी त्याला पाठवणार. तुम्हाला अंडी दिसतील, मी अंडी घेऊन यायलाच लावणार आहे त्याला. मला अंड भात, हां बरोबर आहे, अंड हवंच आहे मला घरामध्ये. मस्त मसाला प्रॉन्स, नॉट मसाला प्रॉन्स, पण आपण रेग्युलर जे कांदा टोमॅटोवरती तुम्हीही करत असाल मे बी घरी, हे मी मम्मीकडून शिकली आहे. मम्मी एवढं चांगलं बनवतं येतं की नाही माहिती नाही, बट येस ते बनवलं आहे. मी तुम्हाला दाखवते ते कसं बनलं आहे, ते तुम्ही बघून तोंडाला पाणी येईल. हे आहेत माझे प्रॉन्स. मस्त आता खाणार आहे आम्ही प्रॉन्स. पहिलं मी फिशला पण मॅरिनेट करून ठेवलं आहे. जेव्हा फ्राय थोड्या वेळाने करणार आहे तर मी आधी थोड्या वेळ आधीच मॅरिनेट करून ठेवते. सो फिश मॅरिनेट झालं, थोड्या वेळाने फ्राय करणार आणि मग हे सगळं रात्रीची तयारी आहे. ॲक्च्युली आमचं जेवण ऑलरेडी झालं आहे, पण ही सगळी रात्रीची तयारी. मस्त जेवणार आहे आम्ही रात्री, मस्त एकदम. फिश, मला नॉनव्हेज खूप आवडतं, व्हेजपेक्षा जास्त मी नॉनव्हेज प्रेफर करते. सो मस्त दाबून जेवणार आहे आम्ही आज. सो ह्याला आहे ना वेट नाही झालं, जसं प्रॉन्स रेडी झालं तसंच मला बोलतोय मला दे खायला. एक जणाला जात नव्हता तो, बट प्रॉन्स घेऊन पाव आणायला गेलेला. त्याला आता देते जेवायला. दिलं आता, वाढलंय त्याला, मी तुम्हाला दाखवते. दिसतंय का? मस्त खाणार आहे आता, मी पण खाणार आहे त्याच्यासोबत ऑफकोर्स. यार मला पण बघून भूक लागणार तर खाणारच कोण पण व्यक्ती. या तुम्ही पण खायला. झालं मला सांग. फोन ठेव रे. चांगलं झालंय, फक्त बोलतोय मला बघा. मस्त झालंय, मस्त खातो आता आम्ही मस्त. फिश फ्राय वगैरे करताना मी व्हिडिओ नाही काढला, बिकॉज खाण्यामध्ये आम्ही मग्न झालो होतो, तर त्याची व्हिडिओ आम्ही नाही काढली आहे. आम्हाला काय झालं होतं माहिती नाही, इतकं खाण्यामध्ये मग्न झालं, ना खाताना काढली, ना फिश फ्राय करताना काढली, ना काहीच नाही. तर थोडंसं समजून घ्या, माणसाला भूक लागल्यावर माणूस कसं बिहेव करतो हे सगळ्यांनाच माहिती असेल, तसंच आमचं काहीतरी झालेलं. तुम्हाला माहिती आहे, लिटरली आम्ही जेवूनच घेतलं आहे. मी व्हिडिओ काढायला विसरली. आम्ही जे फिश मी मॅरिनेट करून ठेवलेलं ते सुद्धा फ्राय केलं, राईस केलेला तो पण खाल्ला. म्हणजे जितकं काही जेवण आपण जे रात्रीचं जेवतो ते आम्ही आत्ताच जेवून घेतलेलं आहे. संध्याकाळच्या वेळेला कंट्रोलच नाही झालं. प्रॉन्स आणि त्याच्यासोबत ते पाव इतके मस्त लागत होते, तर मी विचार केला जाऊन दे आता फिश पण फ्राय करूनच टाकते. मी फिश फ्राय उठून मस्त आम्हाला दोघांसाठी फिश फ्राय केलं, आम्ही ते खाल्लं आणि मस्त पोट भरलं आहे. तर रात्रीचा आमचा काहीच प्लॅन नाही आहे. तुला जेवायचं रात्री? असं बघितलं आहे आणि माझ्याकडे असं बघतोय असं काहीतरी. आत्ता आम्ही रात्री जेवू नाही शकत, कारण की जसं आपण मॉर्निंग आणि आफ्टरनूनच्या मिडमध्ये जर खातो, म्हणजे दुपारच्या आणि संध्याकाळच्या बिटवीन खातो तर ब्रंच बोलतात, तसंच आमचं काहीतरी संध्याकाळचं आणि रात्रीचं, त्याला काय बोलतात ते माहिती नाही आहे, काहीतरी बोलली मी, समजून घ्या तुम्ही. सो काय आता पुढे काय नाही. आता ट्युशनला मुलं येतील, त्यांचं मस्त आता ट्युशन वगैरे घेणार, त्यांचं स्टडीज वगैरे घेणार. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, जाणार आहे कुठे? स्विमिंग. आजपासून स्विमिंग आहे. आजपासून मी ते शॉर्ट्स बोलते, मी ते शॉर्ट टाकायला विसरली आहे. मी टाकणार होती छोटीशी व्हिडिओ. मी स्विमिंगचं सगळं ते जे वॉटर ग्लासेस असतात, कॅप वगैरे असं काय काय आम्ही घ्यायला गेलो होतो, मी टाकीन ती जेव्हा पण मला टाईम मिळेल तेव्हा.
सो असा हा बोलतोय की आजपासून आम्ही स्विमिंग जॉईन करतोय. लेट्स सी करतोय की नाही. जर आम्ही करत असू तर मी हा व्लॉग कंटिन्यू करीन, नाहीतर आतासाठी मी हा व्लॉग इथेच संपवते. जर करत असू तर नक्की कंटिन्यू करीन ना, तर ह्याच्या पुढचं तुम्हाला दिसेलच. जर नाही करत असू तर पुढच्या व्लॉगमध्ये काहीतरी दाखवीन पण नक्की तुम्हाला मी, काहीतरी ॲडजस्ट करून जर जमलं तर. सो आत्ता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. पूर्ण व्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये पण सबस्क्राईब करायला जरा थोडेसे कष्ट घ्या तुम्ही पण माझ्यासाठी, आणि त्यांच्या फोनमध्ये पण तुम्ही स्वतःच सबस्क्राईब करा, कमेंट करा. आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.